सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी सुद्धा आज मतदान होत आहे। सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण 895 मतदार आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत। 8 वाजता या मतदानाला सुरुवात होईल, म्हणजे आता काही क्षणांमध्ये सुरुवात होईल। या निवडणुकीसाठी महायुतीचे धैर्यशील कदम, महाविकास आघाडीचे अभय जगताप अशी दुरंगी लढत होत असून अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ हे सुद्धा आपलं नशीब आजमावत आहेत। बलाबल पाहता महायुतीचं पारडं जड मानलं जातंय। आढावा घेतलाय वैभव बोडके यांनी। सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचं मतदान आज 8 वाजल्यापासून ते दुपारी 4 पर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मी मतदान केंद्राच्या बाहेर आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठा पोलीस फाटा देखील लावण्यात आला आहे आणि व्यवस्थित कडेकोट बंदोबस्तात हे मतदान देखील पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। सांगली जिल्ह्यात 5 तर सातारा जिल्ह्यात 7 अशी एकूण 12 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यातील 7 तहसीलदार कार्यालयामध्ये हे मतदान प्रक्रिया पार पडत आहे। या निवडणुकीत एकूण 895 मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतील। एकंदरीत जर पाहिलं तर आता पक्षीय बलाबलचं जर पाहिलं तर महायुतीचे पारडं जड मानलं जात आहे। यामध्ये भाजपचे 332 तर शिवसेना गटाचे 100 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 147 असे मिळून महायुतीकडे 579 मतांची संख्या आहे। तर महाविकास आघाडीकडे काँग्रेस 73, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 98 आणि शिवसेना ठाकरे गट 5 अशी एकूण 176 मतं आहेत। याशिवाय 111 स्थानिक आघाडी आणि अपक्ष मतदानापैकी महायुतीकडे मोठ्या प्रमाणात मतदार देखील असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महायुतीतील अंतर्गत जो वाद होता तो देखील बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर आता जर पाहिलं तर या ठिकाणी वाद मिटलाय, तिढा सुटलाय। मात्र मतदार महायुतीच्या उमेदवाराला करणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं जर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क महायुतीच्या पारड्यात मतदान करून जर केला तर महायुतीचा उमेदवार हा विजयी होऊ शकतो, अशा देखील शंका आता व्यक्त केल्या जात आहेत। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।